स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार आणि आज सगळे घरी असतात, त्यामुळे आज व्हिडिओ काढायला कोणतरी असतं सोबत। तर आज म्हणलं जो भाजीपाला लावलाय तो तुम्हाला दाखवावा, तो किती उगवून आलाय आणि कुठे कुठे काय काय लावलाय। तर इथे लावले कोथिंबीर, ही आहे शेपवाची भाजी। तर बरेच वेळा मी अशी इसकटून लावायचे, म्हणजे पसरून लावायचे। आता यावेळी चिमटीने जेवढे हातात बिया बसतील तेवढी चिमट अशी मातीत खोवली आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की डायरेक्ट भाजी उपटण्यापेक्षा ती तुम्ही खोडून घ्या। तर अशी चिमटीने लावली की तर ती खोडता पण येते, त्यासाठी अशा पद्धतीने लावले। आता या आतमध्ये यावर्षीच आम्ही माती भरली। 2 वर्ष झालं झाडं लावून, पण माती काय भरलेली नव्हती। जेवढं झाड लावले त्याच्यापुरतीच माती होती। आता यावेळी एक्स्ट्रा एक ट्रॅक्टर माती आणली आणि ह्या दोन्ही आत बाहेर कप्प्यामध्ये माती भरून घेतली। तर बाहेरच्या कप्प्यामध्ये आधीच मी कांदे लावलेले होते, पण आता तिथे पण मेथी, कोथिंबीर, शेपवा, लसूण असे भरपूर कप्प्यात सुद्धा लावलेले आहेत। तर हा आहे लसूण, इकडं पण आहे लसूण आणि पुढे लावलेली आहे ती शेपवाची भाजी। तर जमिनीत लावलेल्या भाज्या आणि आपण ठराविक कुंडीमध्ये लावतो याच्यामध्ये खूप सारा फरक असतो। आता जमिनीत पण आपण तीच खतं देतो आणि कुंडीत पण तेवढीच खतं देतो, पण जास्त प्रमाणात जमिनीतली चांगली आहेत। कुंड्यामध्ये कितीही भारीतलं औषध घाला, त्याच्या मानाने 8च दिवसातली जमिनीतली झाडं छान आलेली। तर एवढ्या दिवस मला कुंड्याने साथ दिली आणि अचानक आता जमिनीतली झाडं चांगली आली, असं म्हणण्यामागचा एकच उद्देश आहे की दोन्हीच्या मानाने दोन्हीची जर तुलना केली तर जमिनीतली चांगली आली, ती कुंड्यातली थोडी कमी कमी साईजला आहे। आणि आज रविवार आहे, तर तसा तर महिन्यातले एक दिवस आमची नर्सरीत वारी असतेच न चुकता। मागच्या 15 दिवसाखाली आम्ही टेंभुर्णीवरून येताना झाडं आणलेली होती, पण आता काय झालं, मिरचीची झाडं ह्या वर्षी मिरचीच्या झाडाला फळच लागली नाहीत, म्हणजे मिरच्याच लागलेल्या नव्हत्या। थंडीमुळं त्याला असं पानं वाकडी झाली आणि ती झाडं मेली। त्यामुळं मग नर्सरीत गेलो होतो, इथं सांगितलं अजून 8-10 दिवस लागतील रोपाला। हे मी केळीचं एक झाड घेतलं, बऱ्याच 2-4 वर्षाखाली मी एक केळीचं झाड आणलं, पण मला लावू नको म्हणून सांगितलं आणि मग मी ते काढून फेकून दिलं। पण कधी कधी गणपतीत किंवा इतर वेळी जर पानावर जेवण वाढायचं असेल तर केळीचं पान किती शोधावं लागतं, ते पण लवकर आपल्याला सापडत नाही। तर गेली कित्येक वर्ष झालं आम्ही याच नर्सरीतून भाजीपाल्याची रोपं आणतो, कोबी, फ्लावर, टमाटा, वांगे, जे तुम्हाला काय पाहिजे पालेभाज्या तर स्वस्त पण असतात। 10 रुपयाला 12 मिरचीची रोपं दिली आणि केळीचं रोप 20 रुपयाला एक दिला। आता त्यांनी सांगितलेलं होतं की हे केळीचं रोप नेलं की लगेच लावा। आता टेरेसवर तयारच ड्रम होता, आता फक्त याच्यामध्ये झाड लावायचं होतं, पण याच्यामधली माती बघा तळाला बसली। तर ही माती नाही, हे कंपोस्ट खत आहे। हे बरं जवळजवळ 1 वर्ष झालं याच्यामध्ये कचरा भरून भरून त्याचं खत तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती टमाट्याचे आणि एक मिरचीचं झाड लावलेलं होतं, पण ते आता काढलं। आता यामध्ये आपण हे केळीचं रोप लावणार आहे। तर आधीच सांगितलेलं याचा सगळा बेस तयारच होता, खाली ड्रमला होल पाडून त्याच्यावरती कचरा भरून आता त्याचा तयार झालेलं थोडंसं खत बाजूला काढून घेतलं। आता हे केळीचं रोप लावलंय ते कशात लावलंय बघा, तर ते कोकोपीटमध्ये लावलेलं आहे। तर ते हातानं दाबलं की त्याच्यातून असं पाण्याचा टिपका बाहेर येत होता, त्यामुळं कोकोपीट आणि मातीमध्ये भरपूर सारा फरक आहे। कोकोपीट पाणी धरून ठेवत असतं। तर अजून 1-2 व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की आपण जेव्हा बागकाम करत असतो तेव्हा आपल्या बागेतली एक बादली किंवा एक कुंडी रिकामी ठेवायची। जे आपल्याकडे जुनी झाडं काढतो आपण, ती झाडं पालापाचोळा एका कुंडीत जमा करायचा। ऐन टायमाला आपल्याला अशी कुंडी भरताना शोधाशोध करावी लागत नाही, कारण आपण एक कुंडी एक्स्ट्रा ठेवलेली असते, त्यामध्ये आपल्याला पालापाचोळा ही जुनी झाडं मिळतात। आता या जुन्या पालापाचोळ्याचा झाडांचा फायदा असा होत असतो की आपल्याला याचं लगेच खत मिळणार नाही। तयार खत तर आहेच या कुंडीमध्ये, पण कालांतराने जेव्हा हे झाड 2-3 महिन्याचं होईल, हे झाड जसजसं मोठं होईल त्यावेळी या कचऱ्याचं विघटन होणार आहे, त्यावेळी या झाडाला या कचऱ्याचा फायदा होत असतो। आता शक्य होईल तेवढं हाताने हा कचरा दाबून भरला, फक्त एकच बादली याच्यामध्ये माती टाकली। आता हा ड्रम पाहताय, तर या ड्रमला जवळजवळ 4-5 बादल्या तर माती लागली असती, पण आपलं एकाच बादलीमध्ये काम झालं। आता मध्ये आधीच सांगितलेलं की याच्यातलं थोडं कंपोस्ट खत काढून घेतलेलं आणि आता हे झाड लावताना त्याच्या बाजूला टाकलं।
याच्यामध्ये अजून एक मिरचीचं रोपसुद्धा लावून टाकलं, कारण अजून हे केळीचं झाड लहान आहे. तोपर्यंत त्याच्या बाजूला जी जागा आहे, आताच केळीला इतकं खत किंवा इतक्या मोठ्या मातीची खताची गरज नाही. ते रोप लहान आहे. त्यामुळं त्याच्या बाजूला अजून एक फळभाजीचं झाड येऊ शकतं. तर जुन्या घरी होतो तेव्हा याच ड्रममध्ये पेरू, चिक्कू, आंबा अशी फळांची झाडं लावलेली होती. आता सध्या तर या केळीच्या झाडाला कोणतंही खत घातलेलं नाही. त्याच ड्रममधलं कंपोस्ट खत याच्यात थोडं बाजूला टाकलंय. आता आपण जी बागेला खतं घालणार आहोत तीच याला देणार आहोत. याच्यासाठी काही वेगळी मेहनत करावी लागत नाही. आता हे बघा मधोमध हे केळीचं झाड लावून घेतलंय आणि आता पाणी ओतताना पाईपनं ओतलंय. पण बऱ्याच वेळेला आपण पाईपने पाणी ओततो त्यावेळी नळ हा अर्धा चालू करायचा. जास्त प्रेशरनं पाणी दिलं तर कुंडीतलं माती बाहेर येऊ शकते आणि झाडांच्या मुळांना इजा होते. त्यामुळं पाईपनं झाडांना पाणी देत असाल तर काळजीपूर्वक द्या आणि एक काळजी घ्या की नळ अर्धा सोडायचा. आता आमच्याकडे झाडं भरपूर असल्यामुळे मगाने कधी घालायचं एवढ्या झाडांना पाणी, त्यामुळं अर्धा नळ चालू करून सगळ्या झाडांना पाणी देत असतो. तर तुम्हाला सुद्धा फळांची झाडं लावायची असतील, जमीन नसेल तर अशी ड्रममध्ये तुम्ही आंबा, चिकू, कलम केलेली झाडं टेरेसवर लावू शकता. आता ही जी मिरचीची रोपं आणलेली ती सुद्धा मी लावून टाकली आणि ह्या ज्या कुंड्या आहेत तर ती मी जुन्या घरी बनवलेल्या होत्या कापडापासून. तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की घरच्या घरी या कुंड्या बनवलेल्या आहेत. तर त्या अजून 4-5 वर्ष झालं इतक्या स्ट्रॉंग आहेत. वरून जरी फेकल्या तरी त्या तुटत नाहीत, इतक्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत. आता टेरेसवरती आलोय, संध्याकाळ झाली. मिरचीची जो रोपं लावली होती त्यांना पाणी दिलं आणि हे बघा किती छान दिसतंय. कमळ कसं फुलतं पाण्यामध्ये तसं ही आमची कमळं आहेत शेतातली. ही लावलेली स्वीट कॉर्न मका. मिरचीच्या रोपांना पाणी दिलं. 8 दिवसातून एकदा साहेबांची व्हिजिट असते टेरेसवरती. बघा आपण किती जर स्वच्छ केलं, किती पण पालापाचोळा झाडला तरी जाऊन पाहणारच कुठं पाणी साठलंय का, कुठं कचरा अडकलाय का, त्यामुळं नळ कुठं व्यवस्थित आहे का, टिपकतात का, तर ते त्यांचं काम असतं 8 दिवसातून जाऊन बघायचं. हे आहे निळी गोकर्ण. तर ही डबल पाकळीची निळी गोकर्ण आहे. तर असाच होता आजचा दिवस, नाही पण छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. बाय.